मॅडम आज जे विजय झाला याच्याबद्दल सांगा. मी सर्वप्रथम कुंडलवाडीतील सर्व मतदार बंधू भगिनींना आणि जे काही गावकऱ्यांनी मला जे सपोर्ट केला त्यासाठी सगळ्यांना मी धन्यवाद देईन। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे काही आपले नेते आहेत, खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, सगळ्यांना आणि जे भाजपचे जे आपले पक्षाचे जे आहेत सगळे त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते। आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि आशीर्वादामुळेच आपण आज हा विजय मिळवू शकलो। यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार मानते। मॅडम किती नगरसेवक आपले 14 नगरसेवक आहेत, 20 पैकी 14 नगरसेवक आणि आपली एक सीट असे 15 आहेत आपले टोटल 21 पैकी। विकासच्या दृष्टिकोन सर्वप्रथम काय आपला दृष्टिकोन हा पहिल्यापासूनच होता। जेव्हा आपण या निवडणुकीच्या म्हणजे फॉर्म आणि या प्रोसेस मध्ये आलो तेव्हापासूनच आपण आपला जो जाहीरनामा केलेला आहे, जे काय आपला दृष्टिकोन आहे तो आपण पहिल्यापासूनच ठेवलेला आहे, तोच आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जनतेला काय आपण मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्यासाठी मी आपली ऋणी राहील आणि जेवढं होईल तेवढं आपल्या सगळ्यांच्या समस्यांना मी जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर त्या तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। हा कुंडलवाडीतला अत्यंत ऐतिहासिक विजय आहे। भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विजय या ठिकाणी मिळालेला आहे। आमच्या पार्टीच्या प्रेरणाताई कोटलावार ह्या इथे गावकऱ्यांच्या ह्या शहराच्या लोकांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। मी या विजयाचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी स्वागत करतो। सर्व जनतेला मी धन्यवाद देतो। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिसरातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे मेहनत घेतली। विशेषतः खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचे प्रयत्न इथे विशेष राहिले। खासदार या भागाचे लाडके नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी इथल्या निवडणुकीसाठी विशेष प्रयत्न केले। त्यानंतर आमचे मित्र या भागाचे भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी इथे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन सूक्ष्म असं नियोजन केलं। आमदार आदरणीय जितेशजी अंतापूरकर यांनी आपल्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला। त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे इथे मनापासून अभिनंदन करतो। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये चाणक्याच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र आदरणीय साईनाथ सावकार उत्तरवार यांनी मोलाची भूमिका पार पाडली। त्याबद्दल आम्ही त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि प्रेरणाताईंचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मैं समझता हूँ यह विजय कुंडलवाड़ी की बीजेपी की एक ऐतिहासिक विजय है, क्योंकि पहले से ही हमारा सभी जनता को क्या है एक आश्वासन था कि हम विकास भी क्या है गांव का विकास करेंगे, क्योंकि राज्य में बीजेपी की सत्ता है, केंद्र में बीजेपी की सत्ता है। इसलिए कुंडलवाड़ी के नागरिक और हमारे मुस्लिम भाई भी 3000 करीब एक विश्वास पे कोटलावार साहब 30-35 साल यहाँ पर रामलू साहब क्या है नगर अध्यक्ष थे, उनके नाथ को ये सत्ता मिलने से पूरी कुंडलवाड़ी की जनता को विश्वास है कि अब विकास होगा। ये जीत सत्य की है और क्या है मैं सबको मुबारकबाद देता हूँ। ये जनता की विजय है, कार्यकर्ता की विजय है, हमारी पार्टी की विजय है, इसलिए इससे और बड़ी क्या खुशी हो सकती है। धन्यवाद। कुंडलवाडी मध्ये आज जे भारतीय जनता पक्षाच्या 14 उमेदवार नगरसेवक आणि नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार हे निवडून आलेले आहेत, हे फार मोठा ऐतिहासिक विजय आहे। कारण मागच्या अनेक वर्ष 35 वर्ष केरामलू साहेबांनी इथं सत्तेमध्ये होते, एकसारखं नगराध्यक्ष होते, त्यांच्या ह्या नातसून आहेत आणि त्यांच्या केरामलू साहेबाच्या काळामध्ये जे काही सुविधा होते किंवा लोकांचे कामं होत होते, अतिशय सोप्या पद्धतीने कामं होत होते। कुठेही ते रस्त्यावर सुद्धा सही करत होते आणि कुठल्याही प्रकारची कोणाची तक्रार नव्हती आणि सर्वांना घेऊन चालत होते। पण मध्यंतराच्या काळामध्ये इतर काही पक्ष आले किंवा इतर काही नेते मंडळी आली, त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला। परंतु एकतर आमचे अशोकराव चव्हाण साहेब, खासदार अजितजी गोपछडे साहेब, आमदार अंतापूरकर साहेब, त्यानंतर अमर राजूरकर साहेब, त्यानंतर लक्ष्मण ठक्करवाड साहेब आणि आमच्या सर्व बीजेपीची जी टीम आहे
एक 100-200 लोकांची टीम इथं काम केलेली आहे आणि त्यांच्या सगळ्याच्या आशीर्वादानं सहकार्यानं हे शक्य झालेलं आहे. कारण समोरची व्यक्ती सुद्धा विशेष असे प्रयत्न करत होते, परंतु आमचं सुरुवात सुद्धा करत असताना तिकीट आम्हालाच भेटणार आहे याची आम्हाला खात्री होती. म्हणून आम्हाला इथे 2-3 ग्रुप होते, 2-3 ग्रुपांनी सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं खूप विरोध केला, खूप मोठे लोक तिकडे होते. परंतु आता आम्ही यापुढे राजकारण करत असताना किंवा जे काही आम्ही काम करणार आहोत, फक्त विकास हेच आमचं माध्यम राहील आणि आम्हाला जे कोणी याच्यामध्ये विरोध केलेला आहे त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि कुठल्याही मतदाराला किंवा आमच्या गावातील नागरिकाला छोटी मोठी जे काही समस्या असेल ती समस्या आम्ही तात्काळ त्याचं निवारण करू आणि कुठल्या प्रकारचे कंप्लेन येऊ देणार नाही आणि विशेष असे योजना आम्ही मोठे कामं आणू आणि फक्त आम्ही सर्वांनी सुरुवातीला जेव्हा फॉर्म भरले सर्वांनी माझ्यासमोर शपथ घेतलेली आहे की आमचं स्वार्थ आम्ही सेकंड टाइमला ठेवू, नंबर 2 त्याला किंमत देऊ आणि पहिल्या नंबरवर आपण विकास आणि जनतेचं कर्तव्य, जनतेबद्दल जे कर्तव्य आहे हे आम्ही करणार आहोत. यासाठी आम्ही सर्वांनी शपथ नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी शपथ घेतलेली आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये कुंडलवाडीचा विकास जो आहे अत्यंत गतीने आणि एक विशेष असं छाप सोडून जाईल. पुढचे 5 वर्ष विकासाचं छाप सोडून जाईल यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि मी सर्वप्रथम त्या सर्व मतदारांना मी आभार मानतो, सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कारण मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला एवढं काही मदत केली की त्यांच्या जोरावर आम्ही एक साईडनं पूर्ण आमचे मॅक्झिमम लोक 14 तर आमच्या सोबत आलेले आहेत, त्याच्यासोबतही 3-4 लोक आमच्या सोबत येणारेच आहेत, ते पण आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यामुळे इथं बिनविरोध असं आम्ही कार्य करणार आहोत आणि कुठल्याच नागरिकाला कुठलीच तक्रार येऊ देणार नाही आणि नक्कीच आम्ही पुढे 5 वर्षामध्ये एक कुंडलवाडी विकासाची एक छाप टाकून आम्ही समोर कार्य करू. या ठिकाणी कुंडलवाडी नगर परिषदेमध्ये जे 14 नगरसेवक आणि आमचे प्रेरणाताई नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, ते निवड हे त्यांची नसून सर्वसामान्य जनतेची निवड आहे, माझ्या लाडक्या बहिणीची निवड आहे. मी सर्वसामान्य जनतेला एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही जे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, गोपछडे साहेब आणि त्यानंतर आदरणीय आमदार साहेब लक्ष्मणरावजी ठोकरवाड साहेब आणि सर्व जिल्ह्यातील टीमच्या व भारतीय जनता पार्टीच्या या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी तुम्ही जे आमच्या भाजपच्या टीमला बहुमताने निवडून दिला त्यांचा नक्कीच भ्रमनिराश होणार नाही. आणि विशेषतः म्हणजे या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने सुद्धा या आमच्या टीमला भरघोस असं मतदान दिलेलं आहे. त्यासाठी या ठिकाणी लाडक्या बहिणीचं आणि या कुंडलवाडी नगरीतील सर्वसामान्य माझ्या मतदार मायबापाचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी विशेषतः म्हणजे या निवडणुकीमध्ये या विजयामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे बिलोली तालुक्यातील जे पूर्व मंडळाची पश्चिम मंडळाची जी टीम आहे या ठिकाणी विशेष करून माझे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होऊन 4 दिवस अहोरात्र 4 ते 5 दिवस या ठिकाणी परिश्रम घेतले आहेत. त्या सर्व बिलोली तालुक्यातील पूर्व मंडळाचे पश्चिम मंडळाचे सर्व कार्यकर्त्याचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रेरणाताईच्या नेतृत्वाखाली विकसित कुंडलवाडी होणार नाही याबद्दल सर्व जनतेचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टीकडून आमचे नगराध्यक्ष पदासाठी प्रेरणाताई कोटलावार यांना भरघोस मताने निवडून दिलेले आहेत. तसेच 20 पैकी 14 बीजेपीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि खरोखरच कारण आज मी 1993ला केरामलू साहेब मी त्यांच्या नगरसेवक होतो आणि त्यांच्याबरोबर मला संधी मिळाली होती. कारण केरामलू साहेब हे असे व्यक्ती होते की या गावाचा विकास करण्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा होता. त्याने काही गोष्टी अशा होते की ईबीसीचे फॉर्म आपण नगरपालिकेत फॉर्म सही करतो, तरी त्याने कोणी रस्त्यावर जरी भेटलं तरी ईबीसीचा फॉर्म सही करत होते. म्हणजे सर्व समाजाला घेऊन जाणारे असे व्यक्तिमत्व होते. आणि त्यांची नाचसून असल्यामुळे त्यांच्यातील काही गुण यांच्यात बिलकुल आहेत. कारण त्यांनी आता आपल्याला 25 जे आपल्या हे दिलेले आहेत विकासाचे कलमे दिलेले आहेत. आणि प्रेरणाताईने सुद्धा केरामलू साहेब प्रमाणे त्यांनी सुद्धा आपण त्याप्रमाणे प्रयत्न करावं आणि सर्व आपल्या भागातील बीजेपीचे सर्व कार्यकर्ते, सर्व मतदार आणि सर्व कार्यकर्ते प्रेमापोटी
सर्वांनी एक इथे येऊन आम्हाला जे भरघोस मतदान दिले त्याबद्दल मी कुंडलवाडीच्या वतीनं मी सर्व कोटलावरच्या वतीनं सर्वांचं मी आभार मानतो.